शेती, शिक्षण, राजकारण, क्रीडा, मनोरंजन, बातमी तुमची आमची सदैव आपल्या सेवेत. प्रकट महाराष्ट्र. जीवनातील एक मोठा प्रवास, खूप मोठा प्रवास. आज मधुबाईंचं 95 वय पूर्ण होऊन 96 वर्षात पदार्पण आहे. 90च्या त्यांची पुस्तकं झाली आहेत, अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पण ह्या सगळ्या वाटचालीतील ही वाटचाल फार मोठी आहे. ही वाटचाल काय, त्याचा अभ्यास केला, त्याच्यात PhD केली. पण मधुबाईंच्या आतमध्ये एक आणखी नवीन वेगळा मधुबाई आहे. ती ज्यांची स्पंदन आहे, त्या स्पंदनांना आज आपण ऐकणार आहोत. आणि एवढा रत्नागिरीकर मधुबाई बघा, हे सारे रत्नागिरीकर तुम्हाला नमन करायला आलेले आहेत, हा मधुसंवाद ऐकायला आलेले आहेत. ह्या रत्नागिरीकरांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि ह्या संवादाला, मधुबाईंच्या अंतरीच्या स्पंदनाला ऐकण्यासाठी आपण ह्या मार्फत सुरू करूया. मी प्रथमतः या ज्येष्ठ कवी, म्हणजे आम्ही त्यांना महाराष्ट्राचा मोठा कवी म्हणतो, की असे आमचे कवी मित्र अशोक बागवे, की ज्यांनी मधुबाईंची पहिल्यापासून साथ केली आहे. मधुबाईंच्या अनेक प्रसंग, अनेक साहित्यिक प्रसंगात आणि कोमसभापासून त्यांचे साक्षीदार आहेत. मी अशोक बागवेंना विनंती करतो की त्यांनी त्यांचा पहिल्या प्रश्नाने त्याची सुरुवात करावी. अजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा गणू. आज साहित्यातल्या या परमेश्वराला आपण सगळे मिळून वंदन करतो आहोत. वंदन हा शब्द नीट पहा, डोळ्यासमोर आणा. वरचं टिंब काढलं की वदन फक्त राहतं. वदन म्हणजे चेहरा, मुख, तोंड, चर्या, मुद्रा, थोबाड. पण वदनवर म्हणजे चेहऱ्यावर टिंब गेल्यानंतर वदन जिथे झुकतं त्याला वंदन असं म्हणतात. आणि ते आज आम्ही सर्व मिळून रसिकांनी, नुसतं रत्नागिरी नव्हे, कोमसापाच्या सगळ्या शाखा, त्याचे रसिक सगळे जमलेले आहेत. आणि म्हणून पहिला प्रश्न मला असा विचारायचा, आणि हे प्रश्न आम्ही विचारत नाही, तुम्ही बसलेले प्रत्येक जणातल्या मनातले प्रश्न तुमचे प्रतिनिधी म्हणून. फोडीले भांडार धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाई. त्यामुळे हे हवालाच्या स्वरूपामध्ये यांचा पहिला प्रश्न जो सगळ्यांच्या मनात आहे. आता नवीन पिढी कोमसापाची येते आहे. तर 1990 साली तुम्ही साहित्य संमेलनाचे, म्हणजे अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना तुम्हाला कोमसापाची कल्पना, कोकण मराठी साहित्य परिषदेची कल्पना ही कशी सुचली आणि त्याच्यामध्ये कारण काय झालं, हे आम्हा सगळ्या कोमसापवासीय रसिकांना, बऱ्याच जणांना माहिती नाहीये. ते आपण प्रत्यक्ष कोमसापच्या संस्थापक, साहित्यिक आणि आमच्या परमेश्वराकडून आम्हाला ऐकायचे आहे. तर कृपया आम्हाला कोमसापची आख्यायिका काय झाली ते सांगावे. या रत्नागिरी शहरामध्ये खरं म्हणजे नंतर बोलणार होतो, या नगरीचे माझ्यावर खूप उपकार आहे. 1951 साली 55 वर्षापूर्वी मॅट्रिक झालो. तो इथे संबंध जिल्ह्यामध्ये, त्यावेळी रत्नागिरी जिल्हा होता, एकच केंद्र होतं रत्नागिरी. मी आलो, मी काही चांगला विद्यार्थी नव्हतो, पण उत्तम मार्गाने पास झालो. कदाचित रत्नागिरीची देवताची कोण असेल ती मला मदत झाली असेल. त्यानंतर तो एक महत्वाचा एक यश होतं, छोटंसं यश. मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये पास होणं म्हणजे काय फार मोठी डिग्री नाही. त्यावेळी आमच्यासारखं यश होतं, छोटंसं यश. पण छोटंसं यश मला या रत्नागिरीमध्ये मिळालं. त्यानंतर पुन्हा 30 वर्षानंतर मी लिहायला लागलो. अभ्यास फारसा केला नाही, शिक्षण प्रमाण घेतलं नाही, पोटासाठी मागे लागलो आणि लिहायला लागलो.
वर्षापासून मी लिहायला लागलो. माझी कविता 14 वर्षी प्रसिद्ध झाली, छापून आली. नुसती लिहित नव्हतो, छापून येत होतो. त्यामुळे मी नंतर साहित्याचा ध्यास घेतला. आपल्याला कविता लिहिता येते. एक फार मनाला स्पर्श करणारी गोष्ट सांगतो. मी फारसा हुशार विद्यार्थी होतो, वांडत होतो, उन्हाळ्यात होतो. माझ्या आईला काळजी वाटायची, या मुलाचं काय होणार. माझे चुलते डिस्ट्रिक्ट जज होते मुंबईला, रेव्हेन्यू डेव्हलपमेंट. ते कुठे होते, ते कुठे आणि तू कुठे, तू अभ्यास पण करत नाहीस. पण माझी आणखी आजारी होती. माझी वडील माझे 4 वर्षापासून वारले. आई 14 वर्षी वारली. परंतु आईने जाण्यापूर्वी माझी कविता छापून आणली. आई बघ, माझी कविता छापून आली. त्या माऊलीच्या डोळ्यातून गळगळा अश्रू वाटायला लागले, तू मोठा लेखक हो. नंतर ती गेली. तिचे आशीर्वाद असो काही असो, पण या ठिकाणी मी मॅट्रिक पास झालो आणि पहिली कथा माझी या रत्नागिरीमध्ये छापून आली. त्यावेळी रत्नागर नावाचा एक पाक्षिक होतं, वाघधारे म्हणून संपादक होते. पण नाव वाटलं नाही आता, वाघधारे, दीनानाथ वाघधारे. तरी माझी पहिली कथा प्रसिद्ध केली या रत्नागिरीमध्ये. आणि तिथून मी काय खेकड्या सगळं लिहायला लागलो. मी लिहितो तर ते एक अक्षर, एक पान साबात आलेलं नाही. मी लिहित गेलो तर सकाळी प्रकाश घेऊन गेलं. मी लिहायला लागलो 4-5 वर्ष झालं नाही, तोपर्यंत पु ल देशपांडेंचं माझ्याकडे लक्ष गेलं. आणि तू लिहित जा, पण तुम्ही प्रस्तावना द्याल का. पु ल देशपांडेंची पहिली प्रस्तावना माझ्या पहिल्या पुस्तकाला, त्यानंतर माझी 80 पुस्तकं झाली आणि पुलंच्या 80 प्रस्तावना झाल्या. एक प्रसार स्पर्श आहे. त्यानंतर मी लिहायला लागलो. रत्नागिरीमध्येच पुन्हा तिसरं यश की साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद. माझ्यासमोर माझे स्नेही विश्वासराव पाटील बसले आहेत. आजचे ते आघाडीचे लेखक आहेत साहित्यिक म्हणून. ते आज माझ्या प्रेमात रत्नागिरीला आहे. त्यांना माहिती आहे साहित्य संमेलनाचा अध्यक्ष बनवणं किती कठीण गोष्ट आहे. त्यावेळी फार कठीण गोष्ट होती, मतदार व्हायचं. आज विश्वासावर तुम्ही फार भाग्यवान आहात की तुमची निवड न होता तुमची नॉमिनेशन झालं, तुम्हाला निवड लढवावं लागलं नाही. हे मी 30 वर्ष धडपड करतोय की साहित्यिकामध्ये निवडणुका राहू नका, निवडणुका राजकारणाच्या हातात पाठवून द्या. आपण व्यवसायिक जोशी आणि लता मंगेशकर याची तुलना पत्रकार आपण करणार का. दोघंही श्रेष्ठ आहेत. विश्वास पाटील श्रेष्ठ आहेत, मधुभाई आपल्यापर्यंत श्रेष्ठ आहेत. निवडणुका होता, परंतु निवडणुका लागल्या. आणि अशोक त्यावेळी माझ्यासमोर प्रश्न असा की मी कोकणातला, मुंबईचा, मला कोण निवडून देणार. पुस्तकं लिहिते, पुस्तकं खपतात माझे वगैरे, ठीक आहे. पहिला आशीर्वाद मला कुसुमाग्रजांचा आला. विचारलं की मी तुमचा आशीर्वाद पाहिजे. ताबडतोब तात्यांचं कार्ड आलं, तुमचे माझे आशीर्वाद आहेत, तुम्ही यशस्वी व्हा. दुसरं पत्र मी तर्कतील लक्ष्मणांना लिहिलं. ते माझ्यावर लोक करायचे. त्यांचा पत्र नाही आलं. पुण्याला विद्या प्रकाशन म्हणून मधु कुलकर्णी होते. त्याच्यावर मधुमुलीला सांगा तुम्ही निवडणूक लढवा, तुम्ही यशस्वी व्हा. आणि दुसरं पुलंचं, पुणे तर बेळगावला गेलं, गोव्यात गेले होते. फोन करून सांगितलं मधू तू मागे का माघार घेऊ नकोस. आणि मित्रवर्य अशोक बाबुळे, मी उत्तम मताने निवडून आलो. या महाराष्ट्र त्यावेळी निवडणुका नुसत्या रत्नागिरी आणि पुण्यामध्ये नव्हत्या. हैदराबाद, भोपाळ, गोवा, गुजरात, मध्य प्रदेश, माळवा या सगळ्या महाराष्ट्रात, बृहत महाराष्ट्रातून मध्यमान तिथपर्यंत मी पोहोचलो होतो आणि निवडून आलो. हे रत्नागिरीमध्ये घडलं म्हणून रत्नागिरीचे मला आभार मानावेसे वाटतात. त्यानंतर कोमलसंपत्ती निवडणूक का झाली, स्थापना. असंख्य प्रतिभावंत आणि प्रज्ञावंत साहित्यिक आणि पत्रकार विचारवंत जे देशाला, महाराष्ट्राला आणि देशात दिले, त्याच्यामधलं खोल ठसा हा केवळ कोकणावर उमटले नाही, तो सगळ्या देशावर उमटलेला आहे. त्यामुळे खोल ठसा कोकणाने देशावर उमटला आहे. अनेक सांगायला आता वेळ नाही. पुढचा प्रश्न, पहिलं लेखन छापून आलं तेव्हा काय वाटलं, आनंद वाटला.
लेखक म्हणून सर्वात कठीण गोष्ट कोणती? लेखक म्हणून एक सर्वात शब्द. कठीण गोष्ट कोणती? स्वतःबद्दल लिहिणं. पुढचा प्रश्न, शब्द संपतात की विचार? शब्द संपतात की विचार? शब्द संपतात. परंपरा की प्रयोग? आपली निवड काय? परंपरा की प्रयोग? आपली निवड परंपरात्मक प्रयोग. आता तरुण लेखक धोक्यात तरुण लेखक धोक्यातली संधीमध्ये. भाषा आणि साहित्य त्याच्याकडून धोक्यात आहे आणि संधीच्या मागे लागलेला आहे. साहित्याचा समाजावर प्रभाव कमी झालाय की बदलला? साहित्याचा समाजावरचा प्रभाव कमी झाला की बदलला? कमी झालेला नाही, बदललेला आहे. पुरस्कार प्रेरणाची थांबा? पुरस्कार प्रेरणाची थांबा. आमच्या समोर विश्वासा बसले आहेत, त्यांना विचारा. तर इतकी अवॉर्ड मारे मला प्रचंड पुरस्कार मिळाले. लेखनात थांबलो नाही. पुरस्काराने माणूस थांबता कामा नये. लेखनात कधी तडजोड केली नाही अशी एक गोष्ट? लेखनात कधी तडजोड केली नाही अशी एक गोष्ट. एक नाही, अनेक गोष्टी आहेत, पण लेखनामध्ये मी तडजोड स्वतःशी कधी केली नाही. वाचकासाठी लिहिला की स्वतःसाठी? वाचकासाठी लिहित आहे, स्वतःसाठी, स्वतः मधल्या वाचकांसाठी. राजकारणातील आवडती व्यक्ती कोण? आवडती व्यक्ती कोण? राजकारणात दिग्गज समोर बसले परंतु राजकारणामध्ये आवडती व्यक्ती कोण असेल तर माझ्याप्रती नाथ पै. तुम्हाला अधिप्रिय तुमचा साहित्य? मला आधीपासून तुमचं साहित्य की कोमसापं? साहित्यातून कोमसापं, कोमसातून तुमचं झाल्याचं साहित्य. आणि शेवटचा प्रश्न, आज मागे वळून पाहताना आज समाधानी म्हणून पाहताना समाधानाची अपूर्णता समान आहे. इतके सगळे प्रश्न, इतक्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं, संपूर्ण आयुष्याचा पट 95 वर्षाचा समोर इतकं सगळं काम केलेलं, इतकी सगळी माणसं जमवलेली, इतकी सगळी माणसांची नाती जमवली आणि सगळे टक्के टोणपे खात आयुष्याचा प्रवाह केला आणि आज इतकं मोठं स्थान की सगळ्यांना त्यांच्या पायाशी नतमस्तक व्हावं असं वाटतं. इतकं मोठं स्थान त्यांनी निर्माण केलं. पण हा टप्पा काही सहज येत नाही. त्याच्यामुळे कुठल्या पण मुलाखतीमध्ये मला नेहमी सुरेश भटांची एका गझलेची आठवण येते. त्यांनी सगळं आयुष्यातलं सगळं सार त्या गझलेमध्ये लिहिलेलं आहे, जे सगळ्या लेखकांना लागू पडतं, सगळ्या माणसांना लागू पडतं. त्या गझलेच्या ओळीने मी आज आपल्या मुलाखतीची सांगता करतो. सुरेश भटांनी असं म्हटलेलं आहे, दे मजला जगण्याचे बळजून, दे मजला जगण्याचे बळजून, उठते रे काळजात कळजून, दे मजला जगण्याचे बळजून. त्यांचा सगळा भूतकाळ पण पाहिला. तो नवता सोनेरी भूतकाळ, तो नवता सोनेरी भूतकाळ, या माझ्या पाठीवर वळजून, या माझ्या पाठीवर वळजून. आणि काय दादा मधुबाईंचा माणूस म्हणतो, मी नुसता बहरणार लहरणार, मी नुसता बहरणार लहरणार, कर दुनिये तू माझा छळजून, कर दुनिये तू माझा छळजून, दे मजला जगण्याचे बळजून. आणि कोकणातला उन्हाळा ज्यांनी बघितला असेल त्यांना ही कळेल की ही कसली रणरणती भर दुपार, ही कसली रणरणती भर दुपार. पण ह्या दुपारमध्ये सुद्धा चांदणं शोधणारी माणसं आहेत. ही कसली रणरणती भर दुपार, मज लागे चंद्राची झळजून,
मजला गे चंद्राची झळ अजून दे मजला जगण्याचे बळ अजून. आणि एखादा लेखक इतकं सगळं बोलतो, इतकी सगळी उत्तरं देतो, रॅपिड फायरची उत्तर देतो, पण मनातल्या मनात एक गोष्ट सांगत असतो. ती गोष्ट काय? हे माझे केवळ काही तरंग, हे माझे केवळ काही तरंग, हे माझे केवळ काही तरंग, तू कोठे पाहिलास तळ अजून, तू कोठे पाहिलास तळ अजून, दे मजला जगण्याचे बळ अजून, उठते रे काळजात कळ अजून, दे मजला जगण्याचे बळ अजून. मधुबाईंचा खरोखरच तळ समजायचा असेल तर खूप म्हणजे ही मुलाखत किती तास चालली तरी ती चालत राहील. कारण मधुबाईंकडे इतकं सांगण्यासारखं आहे, प्रचंड आहे. आणि त्यांना बोलतं करण्यासाठी या सगळ्या चौघांनी खूप मोठी तयारी केली होती. जवळजवळ प्रत्येकाचे 7-8 प्रश्न होते, पण माझा नाईलाज आहे, सॉरी. कारण तुम्हाला एकच संधी मिळाली. कारण मधुबाईंच्या एका प्रश्नाला त्यांच्याकडे एक मोठं व्याख्यान आहे, तर त्यामुळे मधुबाई खूप बोलतील, खूप व्यक्त होतील. मला वाटतं जयू भाटकर हे सगळं शूट करतायत आणि त्याचा आर्काईव्ह करणार आहेत. पण पुन्हा एकदा एक मधुबाईंची मुलाखत अशी घ्यावी लागेल की त्याच्यात आणखी त्याचे अंतरंगाचे काही पदार्थ उलगडत जातील. त्या सगळ्या मुलाखतीसाठी सगळ्यांना मनापासून धन्यवाद. आणि हा मुलाखतीचा कार्यक्रम इथे संपला आहे. मित्रांनो, कधी कधी आपल्या आयुष्यामध्ये असे काही क्षण साहित्याने समाजाला काय दिलं पाहिजे, काय करावं हे उदाहरण आपण अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी याने आसूड, गुलामगिरी सारख्या साहित्यातून समाजातील जातीभेद, शेतकरी, कष्टकरी यांच्या शोषणावर कडाव प्रहार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक, बहिष्कृत भारत यामधील अग्रलेखांनी साहित्याला सामाजिक समतेचे शस्त्र बनवले. साहित्याने माणसाला माणूस म्हणून जगण्याची प्रेरणा दिली. आपण मगाशीच ऐकलंच की मधुबाईंनी केवळ साने गुरूंना बघितल्यानंतर त्यांच्यामध्ये जो बदल झाला, म्हणजे एकीकडे मधुबाई म्हणत होते की मी शाळेमध्ये फारसा अभ्यासामध्ये काही हुशार नव्हतो, पण लिखाणाची आवड होती, लिहिण्याची आवड होती. आणि त्यावेळी त्या काळामध्ये ज्याने साने गुरुजींना पाहिलं, खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे. साहित्यिक आहेत, सगळ्यांना आणणं शक्य नाही, पण किमान 50-50 साहित्यिक प्रत्येक जिल्ह्यामध्ये येतील अशी व्यवस्था आदरणीय सावंत साहेबांनी केली. ते पालघर पासून ते सगळ्या आमच्या सावंतवाडीपर्यंत हे सगळे जवळजवळ 50-50 साहित्यिक इथे आलेले आहेत. हा उत्सव आम्हा सगळ्यांचा. मधुबाईंच्या सहवासामधला माझ्यासारखा एक लेखक हे बीचं कॉमर्स आपला कधी फरकच जाणवला नाही. मधुबाईंची भेट देखील म्हणजे साने गुरुजींची भेट. अशा उत्साहामध्ये मधुबाईंच्या जवळ जाण्याचा आम्हाला सगळ्यांना संधी मिळाली. आणि त्यातला प्रदीप ढवळ सारखा एक करणाऱ्या अशा एका ज्येष्ठ समितीचा हा सन्मान आपल्या सभासदांवर, आपल्या सहकाऱ्यांवर येणाऱ्या सगळ्या समस्या आपल्या म्हणून त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या ज्येष्ठ मार्गदर्शकांचा आहे. हा सन्मान साहित्याप्रती प्रेम, आभाळमाया, ममता यांनी भरलेल्या मातृहृदयी कोमल मनाच्या कलासक्त निसर्ग वेड्या साहित्यिकाचा आहे, ज्यांनी मागील अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून आणि काम करणारे व्यक्तिमत्वाचा आहे. या ठिकाणी सन्मानपत्र जे आपण आदरणीय प्रकट महाराष्ट्राला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बरं का.